अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास 15 किमी अंतरावर एक डोंगर आहे. या पहाडाची उंची जवळपास 385 मीटर असून माथ्यावर एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ते म्हणजे श्री कंकेश्वर देवस्थान. मापगाव नावाच्या गावातून सुमारे 750 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिवमंदिर पाहता येते. थोडीशी विश्रांती घेऊन धडधाकट माणूस हा प्रवास 1.5 ते 2 तासात पूर्ण करू शकतो. जांभा दगडातील पायऱ्या कोरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही. तीव्र चढ पार केल्यानंतर देवाचे पाऊल व गायीचे शिल्प असलेल्या गायमांडीचा टप्पा लागतो. तिथं नमस्कार करून काही काळ बसावं आणि दम घ्यावा. पुढे डोंगराच्या खांद्यावरून विशेष चढ नसलेल्या वाटेने झाडांची शीतल छाया अनुभवत जायचे आहे. मापगावावरून चढत असताना टेकडीच्या मध्यभागी नागोबाचा टप्पा आणि देवांची पायरी नावाची प्रसिद्ध पायरी दिसते. कारण मंदिराच्या बांधकामानंतर देवाने स्वतः तेथे पाऊल ठेवले असे म्हणतात. समोर कोणी येणार जाणार काही दिसणार नाही, फक्त निसर्ग दिसतोय. तुम्ही नक्की या निसर्गाच्या प्रेमात पडायला, जशी मी पडली आहे. हे तुम्ही निसर्ग बघतच असाल उंचावरून हे वातावरण कसं दिसतंय आणि सांगा तुम्हीच, खरंच या वातावरणाच्या प्रेमात पडल्याशिवाय कोणी राहू शकतं का? किती छान वाटतंय. आणि हे धुकं बघा, जिथून पूर्ण नजर जाते तिकडे धुकंच धुकं दिसते. आता आपण पोचलो मंदिराजवळ. ओम नमः शिवाय आणि हर हर महादेव असं बोलत मी एंट्री केली. मंदिराजवळचं हे वातावरण धुक्यांनी पूर्ण भरलेलं आहे. तिथली दीपमाळ पारंपरिक कोकणी धाटणीची असून मंदिराच्या शिखरातील विविध देवतांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या दर्शनी भागातील बांधकाम तुलनेने नवीन असून लोकवर्गणीतून केले गेले. कोणाकृती छत असल्याने गर्भगृहात केलेला ओम नमः शिवाय चा जप आणि घंटेचा निनाद मनात घर करून राहील असा निनादतो. पुष्करणी नावाच्या पाण्याच्या टाकीत जवळपास वर्षभर पाणीच असते. झिराड गावातील गुरव कुटुंबात भगवान शिवाचे नित्य विधी केले जातात. हे मुख्य मंदिरात विविध विधी करतात आणि त्यानंतर आजूबाजूच्या शिवमंदिरांमध्ये विधी करतात. याच मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत. रचनेवरून ती पेशवेकालीन मंदिरे असावीत असे वाटते. रामेश्वर, रामसिद्धिविनायक, माणकेश्वर, कोंडेश्वर अशी ही देवस्थाने आहेत. श्री पद्माक्षी रेणुकादेवी या श्री कंकेश्वर यांच्या पत्नी आहेत. पद्माक्षी रेणुका मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे, जे क्षेत्र कवडे गावात अलिबाग येथे आहे. कंकेश्वरचे जुने नाव मुकुंदेश्वर आहे. हे तुम्ही निसर्ग बघतच असाल उंचावरून हे वातावरण कसं दिसतंय. आम्ही आता उतरायला सुरुवात केली.
अगदी निवांतपणे या परिसराचा आनंद घेत महादेवाचे दर्शन घ्यायचे असेल तर एक दिवस नक्की हवा. ही चिंच तुम्ही कधी खाल्ली आहात का? मी खूप म्हणजे लहान असताना खायचीच हो, पण आता खूप वर्षानंतर खाल्ली आहे. तुम्ही खाल्ली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.